जय जिजाऊ जय शिवराय. मराठवाड्याची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे, ज्यांनी आजपर्यंत अनेक विषयावर व्याख्याने गाजवली असे प्रखर वक्ते प्रदीप सोळुंके यांचे मराठ्यांनो जागे व्हा या विषयावरील ज्वलंत विचार व्याख्यानाच्या रूपाने. छत्रपती शिवरायांना आणि तुम्हा सर्वांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, सर्वसामान्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे संत शिरोमणी संत तुकाराम महाराज, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेणारे छात्रवीर संभाजीराजे यांच्या विचारांना आणि कार्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. 96 कुळी, सप्तकुळी, पंचकुळी, जहागीरदार, देशमुख, पाटील, कुणबी, गडीतले, वाडीतले, माडीतले, घाटावरचे, घाटाखाल्ले अशा अनेक कारणाने आजपर्यंत तुकडे तुकडे झालेल्या आणि आज मराठा सेवा संघामुळे एका विचारानं मांडीला मांडी लावून बसलेल्या माझ्या जात बांधवांना आणि माता भगिनींना, या महाराष्ट्रामध्ये 10 कोटी लोकसंख्येपैकी 5 कोटीपेक्षाही जास्त लोकसंख्या मराठा समाजाची आहे. ज्या मराठ्यांच्यामुळे राष्ट्रगीतामध्ये या महाराष्ट्राचा उल्लेख मराठा केला जातो. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. मराठ्याच्या बहादुरीमुळे भारतीय सैन्यामध्ये मराठा रेजिमेंट नावाचा विशेष विभाग निर्माण केला गेलेला आहे. एकेकाळी मराठा समाज आपल्या बायकोचं कुंकूपासून लढायला जायचा आणि जिंकला तर परत येऊन पुन्हा बायकोला कुंकू लावायचा, आपल्या तलवारीला अर्धांगिनी मानायचा. छत्रपती शिवरायानंतर कसलंही नेतृत्व नसताना, पैसा नसताना या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी औरंगजेबाशी 14 वर्ष टक्कर दिली. आज त्या मराठ्यांची महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे? दारिद्र्याचं आणि उपेक्षितांचं जीवन या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना जगावं लागत आहे. त्याचं कारण आमचं संघटन नाही, आमच्यामध्ये जागृती निर्माण झालेली नाही. जाणून बुजून आम्हाला जागृत होऊ दिलं गेलं नाही. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करो हे संदेश देणारे संत तुकाराम महाराज आम्हाला नीट कळूच दिले नाहीत. शेतकऱ्याचा आसूड लेणारे महात्मा फुले आम्हाला समजू दिले नाहीत. मराठ्याचं पहिलं पोरग मॅट्रिक पास झाल्यानंतर हत्तीवर बसून सर्व कोल्हापुरामध्ये साखर वाटणारे राजश्री शाहू महाराज आम्हाला समजू दिले नाहीत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही आम्हाला कळू दिले नाहीत. आणि वरून राजेशाही आणि आतून खरी लोकशाही निर्माण करणारे छत्रपती शिवराय तरी आम्हाला नीट समजले आहेत का? अशा वेळेस या महाराष्ट्रामध्ये एका पुरुषानं जन्म घेतला. त्या महापुरुषाचं नाव आहे माननीय श्री पुरुषोत्तमजी खेडेकर. जो समाज संघटित नाही, जो समाज जागृत नाही, त्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्या समाजाला संघटित करण्याचा, मार्गदर्शन करण्याचा आणि दिशा देण्याचा प्रयत्न त्या महामानवाने केलेला आहे. मराठा सेवा संघाची पाऊलवाट त्यांनी निर्माण केली. आज या मराठा संघाच्या पाऊलवाटेचं महामार्गामध्ये रूपांतर होताना पाहून मला अतिशय आनंद होतोय. मराठा सेवा संघ म्हणजे नेमकं काय? अनेकांना आपापल्या परीने मराठा सेवा संघाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मीही माझ्या पद्धतीने मराठा सेवा संघ मला काय वाटलं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. या महाराष्ट्रातल्या मराठ्याचं सर्वात जास्त वाटोळ जर कुणी केलं असाल तर शिकलेल्या आणि नोकरी लागलेल्या मराठ्यांनी. परवा पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब म्हणाले वाशिमला की महाराष्ट्रातले मराठे अशिक्षित झालेले आहेत, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील मराठे इथं निर्माणच झालेले नाहीत. आणि ह्या ज्या 3 पायऱ्या, त्या 3 पायऱ्या गाठल्याशिवाय मराठ्याचं कधी कल्याण होणार नाही. सुशिक्षित आणि नोकरीवाल्या मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं वाटोळं कसं केला ते समजून घ्या. कारण लहानपणी पोरगा शिकताना आई बापाला वाटत असतं की माझं पोरगा बॅरिस्टर व्हावं, कलेक्टर व्हावं, कोणीतरी मोठं व्हावं. मुलाचे आईबाप आपल्या पोटाला चिमटा घेऊन लोकांची तर मोल मजुरी करून त्याचबरोबर या पोराचं शिक्षण करण्याचा प्रयत्न करतात. त्याची फीस, त्याचा गणवेश, त्याची जे वाटेल ते लाड पुरवण्याचा प्रयत्न करतात. आणि योगायोगानं माझ्यासारखा एखादा पोरगा नोकरीला लागतो, 10-20 हजाराचा मालक होतो. नोकरी लागल्यानंतर मी तालुक्याला, जिल्ह्याला राहायला जातो, किरायाचं घर करून राहतो.
आणि किरायाचं घर करून राहिल्यानंतर हळूहळू हप्त्यानं प्लॉट घेतो. हप्त्यानं प्लॉट घेतल्यानंतर हप्त्यानं घर बांधतो, हप्त्यानं रंगीत टीव्ही घेतो, हप्त्यानं मोटरसायकल घेतो, हप्त्यानं फ्रीज घेतो, हप्त्यानं वॉशिंग मशीन घेतो, हप्त्यानं बायको सुद्धा घेतो. तुम्ही म्हणता हप्त्यानं बायको कशी? कारण दुसऱ्या वस्तू घेतल्यानंतर हप्त्यानं थोडे थोडे करून पैसे दिले जातात आणि बायको केल्यानंतर सासऱ्याकडे राहिलेला हुंडा हप्त्यानं हळूहळू करून वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून हप्त्यानं बायको घेतली जाते. आणि मग हा हाफ डे शनिवार, फुल डे रविवार असल्यानंतर कधीतरी आपल्या आई बापाची त्याला आठवण होते. हप्त्याने घेतलेल्या मोटरसायकलवर किक मारून तो गावाकडे राहायला जातो, गावाकडे आई वडिलाला भेटायला जातो. आणि भेटायला गेल्यानंतर मी आलोय या अगोदर आई वडिलाला सांगतो, गेल्या गेल्या मोटरसायकल दारामध्ये उभा करतो आणि सगळ्या गावात शेंगा जोडीत हिंडतो. सर्व मित्रांना सर्वांच्या भेटी गाठी झाल्यानंतर परत येतो. तोपर्यंत त्याच्या आईनं काय केलेलं असतं? त्याच्या आईनं घरी गव्हाचं पीठ नसतं, भाजी नसते, तर एक गव्हाचं पीठ शेजाऱ्या पाजाऱ्याकडून आणलं जातं, कुठून तरी भाजी आणली जाते की माझं लेकरू साहेब त्याला भाकरी कोरड्यास कसं खाऊ घालावं, आणि म्हणून ती गव्हाच्या पोळ्या आणि भाजी करून ठेवते. आल्यानंतर बाळ आलास तर आता 2 घास खाऊन जा, खास तुझ्यासाठी बनवलंय. तर पोरगा म्हणतो नाही नाही, माझी महत्वाची मीटिंग आहे, मला थांबता येणार नाही, मला गेलंच पाहिजे. आई डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणते बाळा 2 घास तरी खाऊन जा. पण हा पोरगा थांबायला तयार होत नाही, किक मारतो आणि तालुक्याला जिल्ह्याला जिथं नोकरी तिथं जातो. तिथं काय असते महत्वाची मीटिंग? आदल्या दिवशी ठरलेलं असतं की उद्या रविवार आहे, सुट्टी आहे पूर्ण, दिवसभर पत्ते खेळो, मटण खाओ, दारू पिओ, एन्जॉय करो, अशा प्रकारचा यांचा बेट ठरलेला असतो. या मीटिंगसाठी हरामखोर आपल्या आई बापाला सोडून त्यांनी केलेल्या अन्नाला लाथाडून या मीटिंग मध्ये जाऊन सामील होतो. एवढी हरामी आम्ही या नोकरीवाल्यांनी केलेली आहे. चुकून जर कदाचित त्याचा बाप त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला आला तर त्याच्या सहकार्यानं जर त्याला विचारलं की कोण आहे, तर सांगतो, हळूच सांगतो की आमच्या कामावरला गडी आहे, आमच्या कामावरला सालगडी आहे. का? तर त्याचा पटका फाटका आहे, अंगातला शर्ट मळालेला आहे, धोतर ढुंगणावर त्याला टिगळ लावलेला आहे, पायामध्ये अनेक टिगळ लावलेले, खेटर घातलेला आहे, दाढी वाढलेली आहे, काळा कुट्टा चेहरा आहे, हातावरल्या शिरा टरटर फुगलेले आहेत, आणि असा बाप माझा बाप आहे म्हणून सांगायची लाज या हरामखोराला वाटते. आणि मग असं जर त्या बापाला कळलं तर त्या बापानं का आत्महत्या करू नये? यासाठी माझ्या पोराला मोठं केलं होतं. नाहीतरी कुणी सांगितलं की हा जो बाप आहे कृषी प्रधान देशातला हा शेतकरी आहे. कुणीतरी म्हटलंय की सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार, धतुरा? त्या शेतकऱ्याचं पोरग बाप म्हणून सांगायला तर लाजतं, ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि मग अशा वेळेस माननीय पुरुषोत्तमजी खेडेकरांनी आमच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलं की हरामखोरांनो, ज्या आई बापाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या आई बापाला सांभाळा, त्यांच्याकडे लक्ष द्या, नाहीतर काय वेळ येणार आहे, तुमचे जे वागणूक आहे ते वागणूक तुमची मुलं पाहणार आहेत, त्यांच्यावर ते संस्कार होणार आहेत. तुम्ही एकदा पेन्शन घेतले की तुमच्या ढुंगणावर लाता देऊन तुमचे पोरं तुम्हाला बाहेर काढणार आहेत आणि मातोश्री वृद्धाश्रमात कुठून तुमची रवानगी केली जाणार आहे. तुम्ही मेल्यानंतर कदाचित तुमचा एखादा फोटो ऑफिस कार्यालयात किंवा त्यांच्या बैठकीमध्ये लावला जाईल, त्याला एखादा हार घातला जाईल, जुना पुराणा होईपर्यंत हाराकडे लक्ष दिलं जाणार नाही. आणि म्हणून सावधान. आणि ही सूचना आमच्या कानापर्यंत येऊन पोहोचली. आमच्या नोकरीवाल्यांचे डोळे उघडले आणि आम्ही ठरवलं की इथून पुढे आमच्या आईबापाकडे लक्ष द्यायचं, आमच्या भावा बहिणीकडे लक्ष द्यायचं. कारण आमच्या आईबापानं जिथून घाम निघणं तिथून घाम निघेपर्यंत, जिथं माती जाऊ नये तिथं माती जाईपर्यंत कावड कष्ट करून आम्हाला मोठं केलेलं आहे, याची जाणीव आम्हाला झाली आणि आम्ही आमच्या आईबापाकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. माननीय खेडेकर साहेबांनी एक महत्वाचा संदेश आम्हाला दिला की तुमच्या जवळ जे देता येईल ते या समाजासाठी तुम्ही द्यायला पाहिजे, कारण या समाजाचे तुमच्यावर उपकार आहेत. समाजाला देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही वेळ, बुद्धी, कौशल्य, श्रम, पैसा यापैकी तुम्हाला जे देता येईल
ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि असं जर केलं तरच समाजाचं कल्याण होणार आहे याची जाणीव खेडेकर साहेबांनी आम्हाला करून दिलेली. आज या महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघ 10-15 वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर 28 कक्षा निर्माण झालेल्या आहेत. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, कृषी कक्षा किंवा जे अनेक कक्षा आहेत ते कक्षामध्ये निर्माण झालेले आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा सेवा संघाचं नाव गाजत आहे. अशा वेळेस 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सवापासून किल्ले शिवनरून एक अभियान काढलं गेलं. त्या अभियानाचं नाव आहे मराठा जोडो अभियान आणि या मराठा जोडो अभियाना निमित्तानं जिजाऊ रथ यात्राचं आयोजन करण्यात आलं. ही जिजाऊ रथ यात्रा महाराष्ट्राच्या तमाम जिल्ह्यात तमाम तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून फिरते. अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, परंपरांना मूठ माती देऊन त्याचा तेरवा घालून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा सेवा संघाची रथ यात्रा संदेश देते. एक मराठा लाख मराठा, लाख मराठा एक मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय हा संदेश देश या महाराष्ट्रातल्या नव्हे गोवा, कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश या राज्यातल्या तमाम मराठ्यांना जागा करण्याचा प्रयत्न या मार्फत होतोय. ही रथ यात्रा ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक कशामुळे याचं कारण आहे या अगोदर अशा प्रकारची रथ यात्रा या महाराष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवर मराठीसाठी कुणी कधी काढले नव्हते. या रथ यात्रेमुळं माझी नोंद तर इतिहासात झालेली आहे. काय इतिहासात झाली माझी नोंद? कारण या रथ यात्रेमध्ये काही दिवस मी सामील झालो होतो. जे जे याच्यामध्ये सामील झाले त्यांची ऐतिहासिक नोंद झालेली आहे. एवढंच नाही, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही रथ यात्रा फिरत असताना जे जे या कार्यक्रमाला हजर राहिले त्या सर्वांची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे. या अगोदर एक हरामी होत होती, बहादुरी आम्ही करत होतो, मर्दुमकी आम्ही करत होतो, पण इतिहास लिहिणारे हरामखोर दुसरे होते. यावेळेस असं घडणार नाही. बहादुरी करणारे आम्हीच, मर्दुमकी करणारे आम्हीच आणि इतिहास लिहिणारे सुद्धा आम्हीच आहोत. कारण या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये एक तरी प्रदीप सोळंके आपला पेन उघडून ज्या ज्या घडामोडी घडतायत त्याची नोंद करतोय आणि त्यामुळे इतिहास लिहिणारे सुद्धा आम्हीच आहोत. मी सांगतो, एक महत्वाचा मुद्दा मला अतिशय आनंदानं सांगा वाटतो की ज्या दिवशी मी या रथ यात्रेमध्ये सामील झालो त्या दिवशी शेवटचं गाव होतं कर्नाटक मधलं भालकी. आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतोय मला की आम्ही रात्री 1:02 भालकीला पोहोचलो. माझ्या मनात धाकधूक होती की आता इतका उशीर झालेला आहे, इथं कुणी थांबला असेल का नाही. पण 1:02 गेल्यानंतर सुद्धा तिथल्या मराठ्यांनी आमची प्रचंड या रथ यात्रेची मिरवणूक काढलेली आहे आणि जिथं सभेचं आयोजन केलं होतं तिथं आम्ही गेल्यानंतर मला प्रचंड सुखद धक्का बसलेला आहे. 1:30 वाजता आम्ही तिथं जाऊन पोहोचलो आणि रात्री 1:30 वाजता या कर्नाटकच्या या परिसरातले किंवा त्या भालकीच्या परिसरातले 30-35 हजार मराठी आमची वाट पाहत होते. माननीय पुरुषोत्तम खेडेकरांची वाट पाहत होते, या जिजाऊ रथाची वाट पाहत होते. अगदी आपले बायका पोरा लेकरा चाट खालून तिथं हजर होते. आणि मग त्या दिवशी माझ्या मनात आलं की देवा, माझा जन्म मराठीच्या पोटी घातलास हे तर चांगलाच केलास, पण त्यापेक्षा कर्नाटक मधल्या मराठीच्या पोटी माझा जन्म दिला असता तर बरं झालं असतं. कारण काय पाहायला मिळतं मला इकडं, एखादा कार्यक्रम असेल, एखादा मराठ्यांचा कोणताही कार्यक्रम, जे पदाधिकारी संयोजक आहेत सगळ्या गावात सांगत असतात चला कार्यक्रम आहे, चला चला. लोक म्हणतात हा पुढं आलोच, ही काय निघालोच, हा पुढं आलोच, निघालोच, आलोच, निघालोच. आणि मग जे आलेत तेही लोक काय म्हणतात आल्यानंतर, संयोजकाला लगेच नमस्कार, मी आलो बरं का, जणू का उपकार करायला लागला आमच्यावर. आणि जे आले नाहीत त्यांना दुसरं शिकवतो कार्यक्रम जोरदार झाला रात्री. आणि मग सकाळी येऊ म्हणतेत का हो तुमच्या मराठा सेवा संघाचा लय मोठा कार्यक्रम झाला जणू काल. म्हणजे तुमच्या मराठा सेवा संघाचा, म्हणजे हे मराठे असून ते तुमच्या मराठा सेवा संघाचे म्हणतेत. या हरामखोरांना मी विचारू इच्छितो, तुम्ही मराठे नाहीत काय, भाटाबामनाच्या अवलादीत का रे हरामखोरानो?
तुमचा मराठा सेवा संघ म्हणतो म्हणजे तुमची जात तो जा तुमच्या लक्षात राहायला तयार नाही, अशा प्रकारची अवस्था मला दिसते. म्हणून मला वाटलं की या कर्नाटकच्या मराठ्याच्या पोटी जन्मला असतं तर बरं झालं असतं. पण माझा गैरसमज पुन्हा दुसऱ्याशी दूर झाला. पुन्हा महाराष्ट्रामध्ये रथयात्रा आली आणि जिथं जिथं या महाराष्ट्राच्या तमाम जिल्ह्यांना मी भेट देत गेलो तिथं तिथं आमचा प्रचंड या रथयात्रेचं स्वागत झालेलं आहे. तमाम लेकरं बाळा बाया पोरं रांगोळी काढून स्वागत करतात. आणि मग मला जाणीव झाली की जागे व्हा मराठ्यांनो, जागे व्हा. हा संदेश देणारी या रथयात्रेचा संदेश या महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्याच्या किमान कानापर्यंत तरी जाऊन पोहोचलेला आहे. आणि कधी नाही ते मराठे एक होताना मला पाहायला मिळालेले. दुसरी महत्वाची गोष्ट अतिशय आनंदाने मी सांगू इच्छितो की या रथयात्रेमध्ये फिरत असताना मला तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाल्याचा भास होत होता. तुम्ही म्हणता कसं? त्याचं कारण आहे, या रथयात्रेच्या सगळ्यात पुढच्या गाडीमध्ये मी बसलेला होतो आणि या रथयात्रेच्या पुढच्या गाडीत बसल्यामुळं माझ्या समोर पोलिसाची गाडी लाल दिवा ट्या 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 फिरत पुढे चाललेली होती आणि सगळ्यात मागे पोलीस व्हॅन असायची. आणि एक तालुका संपला, दुसऱ्या तालुक्याची पोलिसाची हद्द आली की तिथली पोलीस स्टेशनची गाडी आमची वाट बघत थांबलेली आम्हाला पाहायला मिळायची. आम्ही आल्याबरोबर आम्हाला नमस्कार करून ती पोलिसाची गाडी पुन्हा आमच्या समोर चालायला लागायची ट्या ट्या ट्या. आणि मग मला सांगा, माझ्यासारख्याला का वाटू नये की मी कोणतरी मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती झालोय म्हणून? ही पोलिसाची गाडी किंवा हा जो मान आहे हा जिजाऊ रथाला असायचा, माननीय पुरुषोत्तमजी खेडेकरांना असायचा, आम्ही सारथी असल्यामुळं आम्हालाही असायचा. पण मला वाटायचं मलाच आहे म्हणजे गाडी खाल्ल्या कुत्र्यासारखी आमची अवस्था. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, काही असो, या महाराष्ट्रामध्ये नव्हे या जगामध्ये एवढा मोठा मान या उदार पोलीस यंत्रणेनं कधीही मराठ्यांना दिला नव्हता. आणि पहिली वेळ आहे या तमाम महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा लाख लाख मराठ्यासाठी हालत होते, नमस्कार घालून आम्हाला संरक्षण देत होते, नव्हे मान सन्मान देत होते. आणि याचं सगळं श्रेय मी देऊ इच्छितो माननीय पुरुषोत्तमजी खेडेकरांना. एवढा मान सन्मान या महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना मिळतोय. आणि मग या खेडेकर साहेबांना आम्ही महामानव का म्हणू नये? त्यांना आम्ही आधुनिक छत्रपती शिवराय का म्हणू नये? त्यांना आम्ही मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणू नये? असा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. अहो, खेडेकर साहेबांना लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी आदेश दिला, पाळण्यात टाकलं, त्याच वेळेस नाव ठेवताना त्यांचं नाव ठेवलं पुरुषोत्तम. आई वडिलांनी नाव ठेवलं धन्य ते माता पिता. त्यांनी आदेश दिला, नावातच त्यांच्या कार्याची व्याप्ती आहे. आडनाव खेडेकर, नाव पुरुषोत्तम. खेडे असे कर ज्यात उत्तम पुरुष असतील, अशा प्रकारचा संदेश देऊन त्यांना कार्याला लावलेले माता पिता म्हणून मी धन्य मानतो. अहो, खेडेकर साहेबांना काय गरज आहे? आज ही 46 दिवसाची रथयात्रा निघालेली आहे आणि या 46 दिवस रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून हा महामानव भान 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 फिरतो या मराठ्यांना जाग करत. खरं तर कार्यकारी अभियंता असलेल्या पदावर असलेला हा माणूस, बायको आमदार आहे, एसी गाडीमध्ये फिरावं, एसी रूम मध्ये राहावं, कलर टीव्ही लावून बायकोशी गुलगुलू बोलावं, बाबड्या पिंटी लेकरा बाळात खेळावं, आणि हे सगळं सोडून हा महामानव भान 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 फिरतोय, या मराठ्यांना जाग करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या माणसाला मी महामानव म्हणतो. या रथयात्रेला काही लोक वादळ म्हणतात, वादळ. कुणी वादळ म्हणो, कुणी काही म्हणो, पण मी या रथयात्रेला झुळूक मानतो. झुळूक. झुळूक का म्हणतो? त्याचं कारण आहे. कारण झुळूक आल्यानंतरच वादळ निर्माण होत असतं. वादळाची जाणीव करून देणारी झुळूक असते. ही 46 दिवसाची जी रथयात्रा आहे ही झुळूक याच्यामुळं की 2005 ला 130 दिवसाची रथयात्रा या महाराष्ट्राच्या तमाम कानाकोपऱ्यातून काढण्याचं माननीय पुरुषोत्तमजी खेडेकरांनी ठरवलेलं आहे. आणि मग 130 दिवसाची जी रथयात्रा असणार आहे तिला वादळ म्हणायचा, आणि त्यामुळे या रथयात्रेला मी झुळूक मानतो. दुसरी महत्वाची गोष्ट, जगाच्या पाठीवर एकाही जातीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा प्रचंड प्रतिसाद मिळणारी एकही रथयात्रा निघाली नव्हती.
आणि त्यामुळं ही रथयात्रा जागतिक विक्रम निर्माण करणार आहे. गिनीज बुक किंवा लिम्कामध्ये याची नोंद होणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी दुसऱ्या गोष्टीकडे वळू इच्छितो की आजकाल असं म्हटलं जातं की मराठा समाजातली पोरं व्यसनी झालेत. व्यसनी का झालेत किंवा व्यसनी झालेत का? नाही, अंदाजात व्यसनी झाली. अरे व्यसनी झाली तर का झाली याचा कधी विचार केलाय का? अहो, पोरग असतं ते पोरग वयात आलं की त्याला वाटतं काहीतरी बहादुरी करावी, काहीतरी या जगाला करून दाखवावं, कुठंतरी काहीतरी आपलं एक प्रस्थ निर्माण करावं. आणि मग ते पोरग बापाला हे करू का ते करू का विचारित राहतं. आणि बाप त्याला सांगित राहतो की हे जमणार नाही, तुला ते येणार नाही, तुला ते कळतच नाही, तुझ्या बसची बातच नाही. पोरग म्हणतं पांढरा पिढ हट, नाही जमणार. दुकान टाक का? मराठ्याला कुठे धंदे जमत असतात का? म्हणजे अशा प्रकारे त्याची मानहानी करण्याचा, त्याच्यामध्ये न्यूनगंड करण्याचा प्रयत्न जर कोण करीत असतील तर त्याचा बापच. आणि मग पोरग म्हणतो मला हे जमत नाही, ते जमत नाही, हे आपलं काही खरं नाही, मला जमतच नाही, येतच नाही. मग जाऊ द्या ना बोंबलत. आणि मग ते दुसरे धंदे करीत बसतं. मग का त्यानं गुटखा फिटका खाऊ नये? याचा अर्थ मी गुटखा खाण्यास समर्थन करतो असं नाही, परंतु बापाने विचार करायला पाहिजे की पोरगा व्यसनी का होत आहे. जी लोक कामात धंद्यात आहेत त्यांना व्यसन करायला वेळ मिळत नसतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बाप आणि लेकाचं चंद्र आणि सूर्याचं नातं इथं निर्माण झालंय. तुम्ही म्हणता चंद्र आणि सूर्य कसं? चंद्र उगाला की सूर्य गायब असतो आणि सूर्य उगवला की चंद्र गायब असतो. बाप घरात आला की पोट्ट गायब, पोरग घरात असलं की बाप गायब. या दोघाचा कधी मेळ लागत नाही. अशा प्रकारची अवस्था या मराठ्यांच्या घरामध्ये निर्माण झालेली आहे. त्याला कारण काय? आपापल्या आईबापानं थोडा जरी शोध घेतला तरी सुद्धा अशा प्रकारची अवस्था निर्माण होणार नाही. आम्ही आज या मराठा सेवा संघाच्या मार्फत सर्व तरुण संभाजी ब्रिगेडमध्ये सामील करून घेतोय. आणि वडील मराठा सेवा संघामध्ये आणि मग दोघांचा समन्वय घालण्याचा प्रयत्न होतोय. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, राजकीय सत्ता कोणतीही असो, तरुण एकत्र झालेला त्यांना जमत नसतो, त्यांना धोका निर्माण होत असतो. कारण जगातल्या सगळ्या क्रांत्या जर कोणी केल्या असतील तर तरुणांनी केलेल्या आहेत. आणि मग तरुण जर एकत्र झाला, संघटित झाला तर आपलं कसं होईल अशी पंचायत त्यांना असते. आणि म्हणून सहजासहजी त्यांना व्यसनं कशी उपलब्ध होतील, त्यांच्यापर्यंत पोहोचतील कशी, नव्हे पोहोचत असतील तर रोखत नाहीत. त्याचं कारण हे पोट्टे सगळे तरुण व्यसनामध्ये अडकले पाहिजेत. आणि मग ही पोरं जर एकदा व्यसनात अडकली तर आपल्याला कुणीही अडथळा करू शकत नाही. आणि म्हणून या तरुणांची पूर्ण ताकद, व्यसनामध्ये जात असताना सुद्धा कोणतीही राजकीय ताकद अशा प्रकारच्या व्यसनाला लगाम घालण्याचं किंवा अशा प्रकारचं व्यसन किंवा ही तंबाखू, गुटखा, दारू त्यांच्यापर्यंत पोहोचणार कशी नाही याचा बंदोबस्त करत नाहीत असा आरोप माझा या सर्व राजकीय सत्तावर करणाऱ्यावर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, खेडेकर सर नेहमी सांगत असतात की मराठे गरीब नाहीत, मराठे गरीब नाहीत तर मराठ्यांच्या डोक्यात गरिबी आहे. ही जर गरिबी डोक्यातून एकदा काढली तर या महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांचं सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मराठ्यांच्या डोक्यातून गरिबी काढणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी व्यसनाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की एकच विनंती आहे ज्यांना व्यसन आहे त्या लोकांना की तुम्ही नवीन गोरं पेटू नका. नवीन गोरं पेटू नका. नाही लक्षात आलं तुमच्या? अहो मला सांगा, एखादा माणूस एखादं व्यसन स्वतःहून एकटा कधी स्वतःला लावून घेतो का? एखादा माणूस आयुष्यात कधीच दारू पेला नाही आणि तो एकटाच एखाद्या परमिट रूम मध्ये गेला आणि काय इशी दिशी डिशी बिशी काय असं ती मागून घेतली, वतली आणि गटागटा पेला, बिल दिलं, बाहेर आला, असं होऊच शकत नाही. होतं काय की दोघा जणांना दारू प्यायची असती, ते तिसऱ्याला जो पिणार नाही त्याला म्हणते चल ना आमच्या बरोबर. ते म्हणतो नका बाबा, हे परमिट रूम नका ना, कुणी बघा काय मोकर नका ना तुमचा. ते नाही रे, चल रे, उगा बस, नुसतं थम्सअप पे, आम्ही आमची थोडी थोडी घेतो. आणि असं म्हणून त्याला जबरदस्तीने त्या परमिट रूम मध्ये नेलं जातं. त्या परमिट रूम मध्ये नेल्यानंतर ते दोघं जण दारू मागवतात, त्याला थम्सअप मागवलं जातं
आणि थोडी थोडी ते दारू एक एक पेग हाणला की त्याला म्हणते घे ना थोडी. ते म्हणतो नाही राव, ह्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला नेऊ नका, काय राव ह्याच्यामुळे येत नव्हतं तुमच्या बरोबर. नाही नाही थोडी घ्या, नाही नाही जमत नाही, तुम्हाला फालतू धंदे राव, तुम्ही पेताना आम्हाला पाजायला लागलात. अरे काय माणूस आहेस. अरे आजकाल पुरी बियर पेत्यात आणि तू दारू पेत नाही, फक्त ह्या जिंदगीवर. अरे काय छत्रपतीस का कोण आहेस तो. अशा प्रकारे त्याला ठेवचलं जातं आणि बळाच जबरदस्ती करून थोडी कवाईना दारू त्याला पाजण्याचा प्रयोग केला जातो. अहो त्याच्यापेक्षा वाईट सांगतो, काही काही महाभाग असं करून जरी दारू पेला नाही एखादा, तर थम्सअप मध्ये तिकडच अगोदर थोडी दारू मिसळून त्याच्या टेबलवर आणून त्याला थम्सअप म्हणून दारू पाजण्याचा प्रयोग या महाराष्ट्रात सर्वांकडे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गुटख्याचं तसंच आहे. गुटखा जो खात असतो तो आपल्या मित्राला म्हणतो धर ना एक खडा. ते म्हणतो नाही नाही नका नका आम्हाला, काय तू खातो आम्हाला खाऊ घालतो. अरे बघ ना 2 खडे खाणं, बघ ना कसं झुंझुन झुंझुन होतंय. आणि मग त्याला जबरदस्तीने बळच 2 खडे दिले जातात. ते तोंडात टाकले की ते म्हणतो हो राव कसं काय वाटतंय, झुंझुन झुंझुन वाटायले. मग दुसऱ्या दिवशी अर्धी पुडी दिली जाते, पुन्हा 2-4 दिवसांनी त्याला 1 पुडी दिली जाते आणि अशा प्रकारे त्याला गुटख्यामध्ये ओढलं जातं. 2-4 दिवस अशा पुड्या खाऊ घातल्या की त्याला व्यसन लागतं आणि 5व्या दिवशी ते म्हणतो पुडी खाऊ घालणार रे. ते म्हणतं का तुझ्या बापाचं राज आहे का, 8 दिवस झाला आमच्या पुड्या खातो, आता तूच आम्हाला पुडी खाऊ घाल. आणि मग त्याच्या पुढे प्रश्न निर्माण होतो की त्या पुडीला जो काय 1-1.5-2 रुपये लागतात ते आणायचे कुठून. आणि मग दिवसभर त्याच चक्करमध्ये राहतो की हे पैसे कुठून आणायचे, पुडी घ्यायची कशी, आपण खायची कशी आणि मित्राला द्यायची कशी. अशा प्रकारची व्यसनं या महाराष्ट्रामध्ये नव्हे जगाच्या पाठीवर लागत असावी माझा अंदाज आहे. आणि म्हणून माझी जाहीर विनंती आहे की तुम्ही नवीन गोरं पिटू नका. अहो मराठ्याचेच काय जगातल्या सर्व व्यसनाचा निष्पात होणार आहे. अहो तुमचं व्यसन सोडा, तुमचं व्यसन सोडा, काही दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका. यासाठी आम्ही व्यसनमुक्ती कक्ष सुद्धा काढलेला आहे. पण तुमच्याच्यानं जर सुटत नसल तर किमान तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही नवीन गोरं पिटू नका. या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना मराठा सेवा संघाच्या वतीनं माननीय पुरुषोत्तमजी खेडेकरांनी एक संदेश दिलेला आहे की डोक्याच्या मालिश पासून बुटाच्या पॉलिश पर्यंत जो धंदा तुम्हाला करता येईल तो करा, लाज बाळगू नका, कारण अर्थाशिवाय अर्थ नाही. अशा प्रकारचा संदेश खेडेकर साहेबांनी दिलेला आहे. आणि त्यासाठी संभाजी ब्रिगेड निर्माण केलेला आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की संभाजी ब्रिगेड निर्माण केलं कशासाठी, की लोकांना मारण्यासाठी, हाणामाऱ्या करण्यासाठी. अहो संभाजी ब्रिगेड हे हाणामाऱ्या करण्यासाठी, लोकांची टकोरे फोडण्यासाठी निर्माण केलेलं नाही. या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कधी इतर जातींच्या लोकांची टकोरी फोडलेली नाहीत. सगळ्यात जास्त जर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी टकोरे फोडले असतील तर मराठ्यांचीच. आणि मग मराठ्यांनी मराठ्यांचे टकोरे फोडण्यात यासाठी संभाजी ब्रिगेड निर्माण केलेला आहे. संभाजी ब्रिगेड, या संभाजी ब्रिगेडला संभाजी नाव का दिलेलं आहे? छात्रवीर संभाजी राजांचं नाव दिलेलं आहे. अहो संभाजी राजांच्या नावातच त्यांच्या कार्यांची व्याप्ती आहे. त्यांचं नाव आहे संभाजी. स म्हणजे संस्कृत, भा म्हणजे भाष्य, जी म्हणजे जिजाऊ. संस्कृतवर भाष्य करणारा जिजाऊचा नातू संभाजी. कारण मराठ्यांचा पहिला राजा आहे ज्या राजानं 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. थंडनीती, राजनीती काय असते या ग्रंथाद्वारे या जगाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की या भारताची तरी एकदाच फाळणी झाली, पण मराठ्यांची वारंवार फाळणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. भावकीचं भांडण घरात आलेलं आहे. जुन्या काळामध्ये भावकीमध्ये भांडणं असायची. त्या गल्लीची लोक इकडे, या गल्लीचे लोक इकडे, रोज हाणामाऱ्या. आता भावकीची भांडणं राहिली नाहीत, भावकीचं भांडण घरात आलेलं आहे. अहो भावाभावाच्या वाटण्या तर कधी होणार आहेत, पण आमच्या मराठ्याच्या वाटण्या कधी होतात? जावा जावा जेव्हा एकमेकाच्या झिजा धरतील, भाऊ भाऊ एकमेकाचे टकोरे फोडतील, तेव्हा आमच्या वाटण्या व्हायची चर्चा सुरू होते. तोपर्यंत पोलीस स्टेशन वगैरे सर्व भानगडी झालेले असतात, दोघं दोन्हीकडून खपलेले असतात. मग माझा प्रश्न असा आहे की वाटणी तर होणार आहे ना, अरे टकोऱ्या फोडून कशाला वाटणी करता?
त्यापेक्षा काय करा, धुसफूस व्हायचा अंदाज आहे ना, पुरणपोळ्याचा स्वयंपाक घाला, सगळे भाऊ एकत्र बसवा आणि काय जे असेल ती वाटणी करा. दुसऱ्या दिवसापासून आनंदाने जागा, एकमेकाच्या दुःखात सामील व्हा, भांडणच होणार नाहीत. अरे मराठ्यांनो, आता तरी जागे व्हा. कवापर्यंत या वाटणीमुळे भांडणं करता? दुसरी महत्वाची गोष्ट, एक गोष्ट सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये बांध कोरल्यामुळं अनेक लोकांचा अतिशय वाटोळा झालेला आहे. इकडून बांध कोरला, तिकडून बांध कोरला, दोघांचे टकोरे पुढापुढे, पोलीस स्टेशन, दोघं अंदर, दोघं पैसे देऊन बाहेर, आणि त्याच बरोबर बसा कोर्टामध्ये हेलपाटे मारीत. अहो, बांध करून कोणी श्रीमंत झालेला एक शेतकरी दाखवा. आम्ही आमच्या बीड जिल्ह्याच्या वतीने नेहमी आवाहन करीत असतो की बांध करून श्रीमंत झालेला शेतकरी दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा. अहो, मी तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी अशी दाखवतो की ज्यांचे बांध कोरण्यामुळे, भांडण झाल्यामुळे वाटोळं झालेलं आहे. आणि म्हणून मराठ्यानो, जागे व्हा. छोट्या छोट्या कानामुळे हाणामाऱ्या करू नका, वाटणीमुळे भांडणं करू नका, बांधामुळे भांडणं करू नका. एक व्हा, जागे व्हा. संभाजी ब्रिगेडला मी आग्या मोहोळ म्हणतो. आग्या मोहोळ झाडाला असतं ते मोठं. का आग्या मोहोळ म्हणतो? त्या आग्या मोहोळ काय करतं? आग्या मोहोळाच्या माश्या कुणाच्या आद्यात नसतात, मध्यात नसतात, भानगडीत नसतात. त्या मोहोळाच्या पोळीहून उठायचं, जिथं मकरंद आहे तिथं शोधायचा, जिथं पाणी तिथं प्यायचं, मकरंद येऊन मध तयार करीत राहायचं. त्या झाडाखाली कुणी खेळा, कुणी बागडा, कुणी उड्या हाणा, कुणी झोपा, कुणी जेवा, त्या अजिबात त्रास देत नाहीत. पण चुकून हुकून जर त्या झाडाखाली कुणी धूर केला, चुकून हुकून एखाद्यानं थोडा छोटा जरी खडा त्या आग्या मोहळाला मारला, तर आग्या मोहळाच्या माश्या ज्यानं धूर केला, ज्यानं खडा हाणला, त्याला तर सोडितच नाहीत, पण त्याच्याबरोबर जेवढे साथीदार असतात त्या सर्व एकदम अटॅक करतात. हल्ला कवपर्यंत हल्ला, एक तर माश्या मरतील, नाहीतर तो हल्ला करणारी त्याच्याबरोबर असणारी सर्व मरतील. एखादा पाण्यात जरी जाऊन लपला, या मधमाशा वर घोंगतात, घोंग 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 घोंग. वर डोकं काढले की हल्ला, पाण्यात बुड, पाण्यात बुडून मर, नाही तर वर माशाचा हल्ला होऊन मर. दोनच पर्याय त्या माणसापुढे असतात. मग संभाजी ब्रिगेड आग्यामुळे कसं? या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा पोरांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय खेडेकर साहेबांनी आदेश दिलेला आहे की डोक्याच्या मालिश पासून बुटाच्या पालिश पर्यंत सर्व धंदे तुम्ही करा. त्यासाठी एकत्र या, त्यासाठी मिळून काम करा. एकमेकाच्या काही अडचणी असतील तर सोडवा. कुणाच्या आध्यात पडायचं नाही, कुणाच्या मध्यात पडायचं नाही, कुणाच्या भानगडीत पडायचं नाही. पण एवढं असताना जर कोणी चुकून या मराठा सेवा संघाच्या कोणत्याही कक्षाच्या एकाही माणसाकडे बोट केला, चुकून जरी खडा हाणला, तर या महाराष्ट्रातले तमाम संभाजी ब्रिगेडचे तरुण ज्यानं हल्ला केला त्यालाच नाही, त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व साथीदार एकदम अटॅक करतील हल्ला. मग तो पाकिस्तानमध्ये जाऊन लपो, नाहीतर अमेरिकेत जाऊन लपो, त्याच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा संदेश या महाराष्ट्रामध्ये जर कुणी आम्हाला छेडण्याचा प्रयत्न करण्याच्या विचारात असतील तर त्याला आम्ही देऊ इच्छितो. या मराठा सेवा संघाच्या वतीनं भाषण करताना नेहमी सांगित असतो, मराठा समाजाचे 4 खांदेकरी आहेत: हुंडा, अन्नदान, आहेर आणि बोळवण. या 4 खांदेकरी इमानदारीनं आर्थिक बर्बादीच्या सरणावर आम्हाला घेऊन जातात आणि कायमचं संपवतात. पाणी पाजायला प्रवास खर्च, उठला की तालुक्याला कहा गए तो मालूम नाही, क्या लाए तो कुछ मालूम नाही, बोंबलत दिवसभर हिंडायचं बोंबलत मागे यायचं. कशाला पैसे खर्चता तुम्ही? या हुंड्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी, मराठ्यांनी जास्तीत जास्त शेती विकलेली आहे. चित्रलेखामध्ये लेख आलता की भोर आणि मावळ तालुक्यामध्ये 40% मराठ्यानं शेत विकून टाकले. सर्वांना कळतं की हुंड्यामुळे वाटोळ होत आहे, कळतंय पण वळत नाही. माझ्या लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती की 4 पोरं गणपतीच्या मंदिरामध्ये खेळत होती आणि खेळता खेळता एका पोराला हुक्की आली. काय करावं त्यानं गणपतीच्या बिंबीत बोट घातलं. आता
गणपतीची बिंबी काय बोट घालायची जागा आहे का? पण पोरायला चॅलेंज आहे, काय करते सांगता येत नाही. जसं त्यानं बोट घातलं तसं काय गार आहे, अबो लयच गार आहे, लयच गार आहे उड्या हाणायला सुरुवात केली. आता गार आहे म्हणल्यावर दुसऱ्याची उत्सुकता चाळवली आणि त्यानंही उत्सुकतेपैकी त्या गणपतीच्या बिंबीत बोट घातलं. जसं बोट घातलं तसं अबो लयच गार आहे, लयच गार आहे, तेही उड्या मारायला लागलं. आणि दुसरंही गार आहे म्हणायला लागलं तर तिसऱ्याही पोरानं गणपतीच्या बिंबीत बोट घातलं आणि खरोखर लयच गार आहे, लयच गार आहे, तेही उड्या मारायला लागलं. आता तिघ जण गारे उड्या मारतेत, चौथं होतं बारक. त्या तिघ जण त्याला म्हणतात बघ ना घालणं बोट किती गार लागतंय बघ ना. ते म्हणतं नग ले बाबा मला नग घालतील तुम्हालाच सगळं. हा नग कसं आमच्या तिघाला गार लागलंय तुला गार नाही म्हणजे. आणि त्या तिघांनी अक्षरशः त्या चौथ्या पोराचा हात धरून त्याचं बोट बळच त्या गणपतीच्या बिंबीत घातलं. जसं गणपतीच्या बिंबीत बोट घातलं तसं त्या पोरानं ठणाना बोंबलत हात बाहेर काढला. त्याची चड्डी वली झाली. का? कारण त्या गणपतीच्या बिंबीमध्ये विंचू बसलेला होता. पहिल्या पोराला दणका दिल्यानंतर त्याचं काम होतं की बाबा हो गड्यांनो इथं कोणी काही बोट घालू नका, मला विंचू चावलाय. पण एकट्याला चावून जमन कसं? खेकड्याची अवलाद शेवटी, खेकड्याची वृत्ती. एकट्याला चावून जमणार नाही म्हणून लय गार लागतं. दुसरा बोट घालतो लय गार लागतं, तिसरा बोट घालतो लय गार लागतं, चौथा म्हणतो नग ले बाबा नग कसं. जबरदस्तीनं त्याचा हात धरून त्या गणपतीच्या बिंबीत त्याचं बोट घातलं जातं आणि त्यालाही दणका देण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या हुंड्याच्या बाबतीत मराठ्यांची अशीच अवस्था आहे की प्रत्येक जण म्हणतो दणका तर प्रत्येकाला हुंड्याचा बसतोय, पण प्रत्येक जण म्हणतो लय गार लागतं, लय गार लागतं, लय गार लागतं. म्हणजे या समाजरूपी बिंबीमध्ये हुंडा रूपी विंचू बसलेला आहे आणि तो प्रत्येकाला दणका देतोय, तरी पण प्रत्येक जण म्हणतो लय गार लागतं, लय गार लागतं. अरे मराठ्यांनो आता तरी जागे व्हा, हुंडा बंद करा. कारण हुंड्यामुळे सर्वांचं वाटोळ होत आहे. मी का हुंडा घेतला तर माझ्या बहिणीला हुंडा दिला म्हणून. पण मी हा विचार करत नाही की मी ज्या मुली संग लग्न करणार आहे तिचा भाऊ आहे तेच म्हणणार आहे आणि तो जे संग लग्न करणार आहे त्याचा भाऊ आहे तेच म्हणणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे दुष्टचक्र कुठंतरी बंद करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या महाराष्ट्रातल्या युवकांना माझा एक संदेश आहे की तुम्हाला लग्न जरी करायचं असलं तरी तुम्हाला संभाजी ब्रिगेडमध्ये जॉईन व्हावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की आता भारताची जनगणना झाली आणि या जनगणनेचा निष्कर्ष असा आहे की 1000 पुरुषामागे 925 स्त्रिया आहेत. म्हणजे 1000 पोरं जर असतील तर 925 पोरी आहेत. म्हणजे 1000 पोरापैकी 75 पोराची लग्नच होणार नाहीत, कारण त्यांना बायकाच मिळणार नाहीत, पोरीच शिल्लक नाहीत. अहो 4-5 वर्षापूर्वी माझ्याकडे लोक यायची, काय म्हणायची की बघाव सर आमच्या मुलीसाठी एखादा नवरदेव बघा, नोकरीवाला, कसली नोकरी असली तर चालेल. आता या 4 वर्षामध्ये बदल झालेला आहे. या 4 वर्षामध्ये पोराचा बाप म्हणतो की सर माझ्या पोरासाठी एखादी पोरगी बघा ना. अहो माझ्या लहानपणी नवरदेव रुसायचे, ज्या नाही त्या भानगडी व्हायच्या. आता मी सांगतो कोणत्याही नवरदेवानं रुसून दाखवावं, आपण त्याची पाठ थोपटो. जो कोणी रसन तिथं त्याला पारावरच लाता घालून नवरीकडली मंडळी हकलून देते आणि नवा नवरदेव उभा करून त्या पोरीचं तिथं लग्न बाजूला जातं. म्हणून अशा प्रकारची नाटकं बंद करा. अहो एखादा पोरीचा बाप ज्या गावात पोरगी द्यायची आहे, ज्या पोराबरोबर लग्न जमलंय तिथं खास एखादा दूत पाठवून, जासूस पाठवून, हेर पाठवून चौकशी करतो. पोरग दारू पितय का, पोरग गुटखा खातय का, पोरग पत्ते खेळतय का, पोरग बोंबलत हिंडतय का, 2 पैसे कमीतय का नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर त्याला वाटलं की पोरग बरं आहे तरच पोरगी पुन्हा तिथं देत आहे, नसता जमलेलं लग्न मोडून टाकताय. आणि म्हणून पोरांनो तुम्हाला तुमची लग्न जरी करायची असतील तर त्यासाठी तुम्हाला 2 पैसे कमावं लागणार आहेत, निर्व्यसनी राहावं लागणार आहे. आणि 2 पैसे कमविण्याची अक्कल आणि निर्व्यसनी राहण्याचा संदेश संभाजी ब्रिगेड देता. आणि म्हणून या संभाजी ब्रिगेडमध्ये जॉईन होणं ही काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, हुंड्यानंतर अन्नदान. या अन्नदानामुळे जास्त आमचा खर्च होतो. अहो अन्नदान करावं,
संत गाडगे महाराजांनी सांगितलं, कर्मयोगी डेबूजीची उभ्या जगाला आन रे, भुकेल्याला अन्न द्या अडाण्याला ज्ञान रे, भुकेल्याला अन्न द्या अडाण्याला ज्ञान रे. अरे भुकेलेल्या माणसाला अन्न द्यायला पाहिजे. प्रदीप सोळंके जीवन आलाय आणि तुमच्या घरी पुन्हा त्याला आग्रह केला जातो, घ्या ना थोडं, घ्या ना घ्या ना. अरे खाल्लेल्या माणसाला काय आग्रह करता? जी माणसं दारात उपाशी पोटी उभा आहेत त्यांना अन्नाची गरज आहे, ज्याचं पोट भरलंय त्याला गरज नाही. बरं कुठं अन्नदान करावं? सगळ्या गोष्टीचा मी उल्लेख करणार, पण एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कुणाचा आई किंवा वडील वारल्यानंतर 10व्या नंतर 13वा असतो. आता हा जो 13वा आहे, आजकाल काही काही महाभाग 14वा घालते. 14वा कशामुळं? काही हरामखोराला 13वीचं खायला जमत नाही म्हणून 14वा घातला जातो. अगदी पत्रिका छापली जाते की आपणास कळण्यास अत्यंत दुःख वाटते की आमच्या मातोश्री कैलासवासी अमुक अमुक यांचं या तारखेला दुःखद निधन झालेलं आहे. त्यांचा 10व्याचा कार्यक्रम या गावाला आहे आणि 14व्याचा कार्यक्रम येथे ते आहे, तुम्ही उपस्थित राहावं. खाली असते भोजनाची वेळ दुपारी 12 ते तुम्ही येईपर्यंत. आणि मग ज्याला ज्याला पत्रिका मिळाले ते सगळे सोयरेधारे गोळवतात. भावकी तर काय वाटच बघून असते. आणि मग सगळे गोळा झाल्यानंतर तिथं मग पंगत बसविली जाते. 2-4 मधात चमचे फिरतात, सगळ्याला मिळालं का मिळालं का. आणि मग पुंडलिकावर द्या विठ्ठल म्हणून जोरात पंगत सुरू होते. जेवायला सुरुवात होते आणि जेवायला सुरुवात झाली की कोणाला तरी हुक्की येते. ते म्हणतं, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. आता कुठं काय म्हणावं ही सुद्धा अक्कल माणसाला राहत नाही. काय म्हणतात ते? सदा सर्वदा योग तुझा घडावा, म्हणजे कशाचा? फुकट खाण्याचा. तुझे कारणी देह माझा पडावा, म्हणजे फुकट खाण्यासाठी मेलो तरी हरकत नाही अशा प्रकारची वृत्ती तर निर्माण झाली आहे. आणि त्यानंतर ज्याचा आई किंवा बाप मेलेला तो वाढायला येतो. म्हणतो, घ्या जिलबी घ्या, नुकती घ्या, मसाला भात घ्या, खा, माझा बाप मेलाय, खा जिलबी, माझी आई मेली आहे, खा मसाला भात, माझं कुंतरे मेलंय, खा बुंदीच्या लाडू. अरे चाललंय काय? ते माणूस मेलाय त्याचा तुला दुःख आहे का आनंद आहे? बरं ठीक आहे, ज्याच्याजवळ पैसे आहेत त्यानं 10वा 13वा 14वा काय घालायचं तर घालावा, त्याविषयी मला काही म्हणायचं नाही. पण ज्याच्याजवळ पैसे नाहीत, सोयऱ्याधाऱ्याने नाव ठेवू नये, भावकीनं नाव ठेवू नये म्हणून आपल्या दारातले गोठ्याचे बैल विकले जातात, घरावरले पत्र विकले जातात, सावकाराकडे जाऊन कर्ज काढलं जातं, ज्याला त्या सोयऱ्याच्या दारात जाऊन खेटर घासू घासू पैसे आणले जातात आणि 13व्या 14व्या घालण्याची नाटकं केली जातात. अशा प्रकारची नाटकं बंद करा. संदेश मराठा सेवा संघाच्या वतीनं तमाम मराठ्यांना दिला जातोय. कारण अशा प्रकारच्या खर्च करण्यामध्ये तुमचे पैसे घालू नका, हाही संदेश त्यातून दिला जातो. दुसरी महत्वाची गोष्ट, तुकारामाचा संदेश तुमच्यापर्यंत आला नाही. साक्षात तुकाराम, संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदाना. कबीरांनी सांगितलं, जिते बाप को रोटी ना दे, जिते बाप को रोटी ना दे, मरे बाद पछताए, मुट्ठभर चावल धाबे पर झोंक कर कव्ये को बाप बनाए. हा संदेश तुमच्यापर्यंत आला नाही. अरे जागे व्हा मराठ्यांनो, जागे व्हा. दुसरी महत्वाची गोष्ट, आहेर आणि बोळवण. आहेर, काही लग्न असलं आहेर, कुठं वासंती असली आहेर, छोटा मोठा कार्यक्रम असला आहेर. बरं आहेर काय असतो? माशाचं जाळं, साडी एक, साधं धोतर, एखादं साधं शर्ट, त्याच्यावर एखादा पीस, हे त्याला देतो, तो ह्याला देतो. दोघं वापरीत नाहीत, फेकून देतात. भरती कोणाची? त्या हरामखोर व्यापाऱ्याची. अरे कशालाही नाटकं करता? एखादी पाहुणी जरी घरी आली तर तिला साडी नेसवायची म्हणा. काय गरज आहे साडी नेसवायची? आली ना पाहुणे, खुशाली विचारा, काय चाललंय, लेकरबाळ शिकलेत का, राहा 2 दिवस, आग्रह करा, जीव खाऊ घाला, जी मीठ भाकरी असेल ते खाऊ घाला आणि नमस्कार, निघा आता. नाही, पण तिला साडी नेसण्याची पाठीता येत नाही म्हणून जिकडून पैसे नसले तर कुठून तरी पैसे आणून त्या पाहुणीला साडी नेसवण्याचं नाटक या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये होत आहे. ही नाटकं आम्हाला आता बंद करायची आहेत. पोरगी आली की तिची बोलवणच करायला पाहिजे असं काही नियम आहे का? कुणी हरामखोरांना हा नियम घालून दिला? तुमच्याजवळ पैसे असतील तर अवश्य बोलवण करा, पण तुमच्याजवळ जर पैसे नसतील तर पोरीला आनंदाने ठेवून घ्या आणि ज्या दिवशी पाठवायचे त्या दिवशी आनंदाने पाठवा, भळण नाही केली तरी चालेल. अशा प्रकारचा संदेश या सर्व मराठ्यांना देण्याचा प्रयत्न होतोय. मराठ्यांनो जागे व्हा. आणि म्हणून म्हणतो, हुंडा, अन्नदान, आहेर आणि बोळवण हे मराठा समाजाचे 4 खांदेकरी आहेत.
दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही सांगू इच्छितो की जे विकतं ते पिकवा. भुसकट पिकवणं बंद करा. आता ज्या पिकातून तुम्हाला 2 पैसे मिळतील तेच तुम्ही पिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष सावंत सर नेहमी सांगत असतात की कोरफड जी डोंगरात कुठेही उगवते ती आज मुख्य पीक व्हायची वेळ आलेली आहे. ऊसाचा भाव 1000 रुपये टन नाही आणि कोरफडीचा भाव 3000 रुपये टन आहे. अगदी माळ रानावर साध्या जमिनीवर कोरडवाहू जर तुम्ही कोरफड लावले तर एकरी 20 टन कोरफड होते. म्हणजे 3000 रुपये टनाची एकरी जर 20 टन कोरफड होत असेल तर किती उत्पन्न झालं? 60,000 रुपये एकर. अरे मराठ्यांनो, जागे व्हा. अशा प्रकारचे पीक तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचा शेतकरी पीक पिकवतो आणि हा जो माल आहे त्याला विकण्यासाठी आडतमध्ये न्यावा लागतो. आडतीमध्ये माल ठेवला की तिथं तो भाव करायला दुसरेच कुणीतरी असतात. आपलं पोतं उघडून तिथं ठेवलं जातं. त्या मालाचा खरा मालक लांब उभा असतो आणि उभा राहून तो आपल्या मालाचा पंचनामा बघत असतो. सगळे व्यापारी एकत्र येतात. बीट आलं काहीतरी म्हणतात त्याला, ते बीट आलं की भाव सुरू होतो. घ्या ज्वारी, समजा ही घ्या ज्वारी, आग्रह केला जातो. ते म्हणतो नको नको, चांगली नाही ज्वारी, चांगली नाही. तुला काय कळतं रे हरामखोरा? पिकवतो आम्ही, घाम घालतो आम्ही, तू चांगली नाही म्हणतो. बरं, इकून तिकून प्रयत्न केला जातो. सगळे व्यापारी गोळा होतात आणि मग भाव सुरू होतो. 501, 501, कोणतरी म्हणतं 10 रुपये. 511, 511, कोणी म्हणतं 20 रुपये. 521, 521, कोणी म्हणतं 100. 621, 621, कोणी म्हणतं 10. 631, 631, लेवना नाही होणार, लेवना नाही होणार. 631, 631, लेवना नाही होणार. 631, 631, 1, 2, 3 झाला आमचा भाव. म्हणजे माल आमचा, घेणारे तेच, भाव ठरविणारे तेच. अशा प्रकारची केव्हापासून ही व्यवस्था निर्माण झाली माहित नाही. आम्ही जर एखाद्या दुकानामध्ये कपडा घ्यायला गेलो, डॉक्टर घोडके आणि मी, आणि आम्ही जर ठरवलं की हा कपडा दोघांनी घ्यायचा आहे, मग मी बोली सुरू करतो 10 रुपये, घोडके म्हणतील 12 रुपये, मी म्हणेन 14 रुपये, ते म्हणतील 15 रुपये, 20 रुपये, 21 रुपये. घ्यायचं का? त्याच्या पुढे नाही. घ्यायचं का? त्याच्या पुढे नाही. 21 रुपये, 1, 2, 3, आणि त्या दुकानदाराला 21 रुपये द्यायची. कपड्याच्या बाहेर यायचं. जमेल का? नाही जमणार. म्हणजे आमचं जमतं, तुमचं काहीच जमत नाही. याला आम्ही पर्याय काढलाय. मराठा सेवा संघाच्या वतीनं आता पिकविणारे, विकणारे आणि घेणारे हे आम्हीच असणार आहेत. या पिकविणारे मालक आम्हीच, विकत घेणारे आम्हीच आणि ग्राहक आम्हीच. म्हणजे अशा प्रकारचे एक नवीन चॅनल, एक साखळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले आहे. तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये, त्या जिजाऊ नेटवर्क मध्ये सामील व्हायचं आहे. जागे व्हा मराठ्यांनो, जागे व्हा. आता तरी जागे व्हा. या महाराष्ट्रातली नवी, जगाच्या पाठीवरली धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि शिक्षण सत्ता जर मराठ्यांच्या ताब्यात घ्यायची असेल तर मराठा सेवा संघाला पर्याय नाही. आणि या सर्व सत्ता एकत्र आल्याशिवाय, मराठ्यांच्या ताब्यात आल्याशिवाय मराठ्यांची सर्वांगीण प्रगती नाही आणि उद्धार नाही. म्हणून या सत्ता घेण्यासाठी मराठा सेवा संघाचे 28 कक्ष रात्रंदिवस आज काम करतायत. माझी विनंती राहणार आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना की तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही गटातटाचे असा, कोणत्याही राजकारणातले असा, राजकारण गटतट पक्षाचे खेटा बाहेर सोडा आणि मराठा सेवा संघाच्या विचार पुढे येऊन बसा. या मराठा सेवा संघाच्या झेंड्याखाली येऊन एकत्र या. या महाराष्ट्रातल्या नावे जगातल्या तमाम मराठ्याची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची आशावादी भूमिका आणि सर्वात गंभीर मुद्द्याला मी चवळतोय. मराठा समाज सवर्ण आहे का? त्याचं कारण आहे माझ्या लहानपणी घडलेला किस्सा आहे. माझ्याकडे एक पाहुणा आला. मी 8वी होतो. तो पाहुणा आला आणि त्यानं सांगितलं की इथल्या एका ब्राह्मणाची मुलगी माझ्या गावात दिलेली आहे, आपल्याला भेटायला जायचंय. आम्ही 2 जण मिळून त्या ब्राह्मण गल्लीमध्ये घर शोधत शोधत गेलो. योगायोगानं घरधनी जाग्यावर होते. आम्ही गेल्यानंतर आम्ही आमचा परिचय दिला. या स्वागत केलं गेलं आणि आम्हाला हात दाखवला गेला. बसा. तिथे एक पोतं टाकलेलं होतं. आम्ही 2 जण पोत्यावर बसलो. घरधनी तिथे एक पलंग होता, गादी टाकली, त्याच्यावर जाऊन बसला. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या, नमस्कार चमत्कार झाला आणि त्या घरधनीनं आदेश दिला, बघ गृहमंत्र्याला कोण आलाय बघ जरा. आणि गृहमंत्र्यांनी येऊन बघितलं, जरा चहा पाणी कर. आणि गृहमंत्री निघून गेले. थोड्या वेळानं चहा आला. 2च कप आल्या. मी तर लहान होतो, मला तर विचारलंच नाही. चांगली कप बशी घरधण्याला गेले.
आणि फुटकी कपबशी, ज्या कपाचा दांडा मोडलेला आहे, अशा प्रकारची कपबशी माझ्या पाहुण्याला दिली गेली. चहा पिला गेला. चहा पिल्यानंतर माझा पाहुणा म्हणला, पाणी द्यावं. म्हणलं, काय माझ्या पाहुण्याचं टाकुर सरकलं का काय? पाणी कशाला मागतंय चहा पिल्यानंतर? पाणी आणलं गेलं. माझ्या पाहुण्यानं स्वतः कपबशी धुतले, पालती घालून ठेवले, तिच्यावर पुन्हा पाणी टाकलं आणि पोत्यावर येऊन बसला. नंतर त्या घरधण्यानं सुपारी कातरी लांबून माझ्या पाहुण्याच्या हातावर टाकले. इकडल्या तिकडल्या थोड्या गप्पा झाल्या. निघायची वेळ झाली आणि माझा पाहुणा वय वर्ष 60 आणि घरधनी वय वर्ष 50. वास्तविक पाहता निघाल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं की त्या घरधण्याचं वय कमी असल्यानंतर पाहुण्याचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं, पण झालं उलट. 60 वर्षाच्या माझ्या पाहुण्यानं त्या घरधण्याचं 50 वर्ष वय असलेल्या घरधण्याचं दर्शन घेतलं आणि त्या घरधण्यानं कल्याण असो हा आशीर्वाद दिला. आम्ही बाहेर आलोत. बाहेर आल्यानंतर माझ्या टकुऱ्यात किडा वळवळायला लागला की आम्हाला पोत्यावर का बसायला गेला? माझ्या पाहुण्याला फुटक्या कबशी चहा का दिला गेला? त्यानं स्वतः कबशी का धुतले? त्याला लांबून सुपारी का टाकले गेले? मग हा प्रश्न पाहुण्याला विचारला आणि पाहुण्यानं उत्तर दिला की ते देव आहेत आणि देवाच्या घरी आपल्याला चहा प्यायला मिळणं हे आपलं भाग्य आहे. बघा आमची मानसिकता किती हराम केली आहे, आमची मानसिकता किती खराब केली आहे आणि या ब्राह्मणी धर्मामुळे आम्हाला अशा प्रकारची एक शूद्राची वागणूक इथं मिळते. आणि म्हणून मी विचारतो की मराठा क्षत्रिय का शूद्र आहे? अरे छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक नाकारला गेला का तर तुम्ही शूद्र आहात म्हणून? राजश्री शाहू महाराजांना शूद्र ठरवला गेला, तुमची आमची काय अवस्था असणार आहे? आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या छत्रपतींना द ग्रेट मराठ्यांना माझा प्रश्न आहे, त्या ब्राह्मणी धर्मामध्ये तुम्ही क्षत्रिय आहात का शूद्र आहात? तुमच्या छातीवर ठेवून विचारा की तुम्हाला हिंदू म्हणल्यावर बरं वाटतं का मराठा म्हटल्यानंतर? तुमची आत्मा तुम्हाला सांगेल की मराठा म्हटल्यानंतर तुम्हाला बरं वाटतंय. जर असं तुम्हाला वाटत असेल तर माझी विनंती आहे, अशा प्रकारची आव्हानाला तुम्हाला जरी होऊन द्यायची नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, 12 जानेवारी 2005 ला तुम्ही सिंदखेड राजाला या, जिथं जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. जगातले 5 कोटी मराठे 12 जानेवारी 2005 ला सिंदखेड राजाला येणार आहेत आणि तिथं आल्यानंतर हे सर्व मराठे एका नवीन धर्माची दीक्षा घेणार आहेत. त्या नवीन धर्माचं नाव आहे मराठा धर्म. आणि या मराठा धर्मामध्ये कोणी उच्च किंवा नीच, हलका भारी असे धंदे तिथं नसणार आहेत. आणि मग मराठा आमचा धर्म असणार आहे, जिजाऊ आमचा दैवत असणार आहे, जिजाऊ भक्त आमचे बांधव आणि माता भगिनी असणार आहेत. आणि या जिजाऊ भक्ताची सर्वांगीण प्रगती, त्याचबरोबर स्वतःची प्रगती करणं हे आमचं कर्तव्य असणार आहे. आणि म्हणून या जगातल्या महाराष्ट्रात तमाम मराठ्यांना माझी विनंती आहे की 12 जानेवारी 2005 ला सिंदखेड राजाला उपस्थित राहा. दुसरी महत्वाची गोष्ट की ही जी जिजाऊ रथ यात्रा, हे जे मराठा अभियान, हे मराठा अभियान याचा समारोप 2 एप्रिलला रायगडावर होणार आहे. अरे लोक जातीसाठी माती खातात, तुम्ही किमान जातीसाठी या रायगडाची माती तुमच्या कपाळाला लावण्यासाठी तरी या रायगडाला उपस्थित राहा. ज्या रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, सुंदर कारभार चालवला गेला, ज्या रायगडाच्या जमिनीवर इंच इंच भूमीवर छत्रपतींचा पदस्पर्श झालेला आहे, तिथली थोडी तरी माती तुमच्या कपाळावर लावण्यासाठी 2 एप्रिल 2002 रोजी तुम्ही रायगडाला यावं, अशाही प्रकारची विनंती तुम्हाला करणार आहे. आणि शेवटी एक तत्वज्ञान आहे, 1 वर्षाची जर तयारी करायची असेल तर धान्य पेरा, 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसं पेरा. ही माणसं पेरण्याचं काम या मराठा सेवा संघामार्फत या महाराष्ट्रात होत आहे. अरे तुम्हाला कीर्तन ऐकायचे, प्रवचन ऐकायचे तर हरिभक्त पराय रामदास महाराज काय कळ्यांचं ऐका, सत्यपालांची सत्यवाणी ऐका, आज साळुंक्यांची पुस्तकं वाचा, मामा देशमुखांची पुस्तकं वाचा, मराठा सेवा संघाचं मासिक मराठा मार्ग वाचा, मराठा सेवा संघाचं साप्ताहिक शिवधर्म वाचा. आणि शेवटी एकच सांगू इच्छितो की जे आमच्या बरोबर येतील त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाणार आहेत, जे बरोबर येणार नाहीत त्यांचा विचार करणार नाहीत, जे विरोध करणार त्यांना बाजूला ढकलणार आहेत. आणि या मराठा सेवा संघाला जे प्रखर विरोध करतील त्यांना बुटाखाली चढवून आमची प्रगती करणार आहे, वाटचाल करणार आहेत, ही तुम्हाला इथं जाहीरपणे सांगू इच्छितो. आणि मी माझ्या मित्रांना मी विचारित असतो की तुझ्या बापाचं नाव तो सांगतो, तुझ्या आज्याचं नाव सांगतो, तुझ्या पंजाचं नाव एखादा सांगतो, तुझ्या खापर पंजाचं नाव एकालाही आजपर्यंत सांगता आलं नाही.
का खापर पंजन असा कोणता देवा लावला, कोणता इतिहास घडवला की त्याचं नाव सांगावं? आणि म्हणून या जीवनात येऊन तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर समाजसेवा करा की ज्यामुळे तुमची कीर्ती होईल. शेवटी एवढाच म्हणू इच्छितो कि जिंदगी में आए हो तो ऐसा काम किया जाए, जिंदगी में आए हो तो ऐसा काम किया जाए कि मरने के बाद भी लोग शमशान में ढूंढने आ जाए. जय जिजाऊ, जय शिवराय.